होय कोबरा आहे. होय ती चप्पल आहे. होय त्याचे दात काढले नाहीत का? सही अमन अमन हाँ मग काय होतं? हो आज रात्री झोपला आवाज केला त्याने. रागवत सापाचं नाव तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे. आता याने फणा काढलाय. याला वाटतंय की ह्याच्या समोर जे हलतंय कवर त्याच्यापासून याला धोका आहे. मी हे ज्या दिशेला हलवीन त्या दिशेला हा साप हलणार आहे. पिक्चरमध्ये दाखवतात नाक सापाच्या पुंगी जो साप असतो तो गालड्याच्या पुंगीवर डोलतो. तर असं काही नसतं. पहिली गोष्ट म्हणजे सापाला ऐकू येत नाही. तुम्ही त्याच्यासमोर जी वस्तू हलवाल त्या दिशेने तो त्याचा शत्रू आहे असं समजून हलत असतो. त्याच्या पाठीमागे तुम्ही बघू शकाल 10चा आकडा आहे. मोडी लिपीमध्ये याला 10चा आकडा म्हणतात. आता याचं पूर्ण लक्ष या बॅगवर आहे. तर पाठीमागे काय चाललंय याला माहिती नाहीये. अशा वेळी तुम्ही समजा त्याला टपली मारली तरी त्याला काही समजणार नाहीये. पाठीमागे जे डिझाईन बघताय हे निसर्गाने त्याच्या सुरक्षिततेसाठी करून ठेवलंय. त्याचा जो शत्रू आहे जे मोठमोठे प्राणी आहेत त्याला वाटतं हे पाठीमागचे डिझाईन आहे त्याचं डोळे आहेत मोठमोठे. तो त्याला रागाने बघतोय आणि त्यामुळे ते पळून जातात. त्याचे खरे डोळे पुढे असतात. कोणता यातच आहे. एक मिनिट द्यायचं त्याला. एक मिनिट. काल मी इथे आलो होतो संध्याकाळी तेव्हा अर्नाळ्यामध्ये एकाच्या घरामध्ये होता. आमच्या एका मित्राने पकडला तो. देव होता कालच पकडलेला साप आहे हा.